श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दिव्य शक्ती या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर पहा मंडळींनो, येत्या 14 जुलैला म्हणजेच की मंगळवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ महिन्यात संपूर्ण पवित्र अशा आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. आता ज्येष्ठ अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखलं जाईल आणि याच कारण म्हणजे 13 जुलैला म्हणजेच उद्या सोमवारी या अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती मंगळवारी 14 जुलैला दुपारी 3:14 समाप्ती होणार आहे. उद्या तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी म्हणजे 14 जुलैला साजरी केली जाणार आहे. तसेच या ज्येष्ठ अमावस्येची जी काही पूजा, सेवा किंवा उपाय, स्नानदान हे सर्व आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दातच या अमावस्येचा अर्थ आहे. म्हणजेच ही अमावस्या आपल्याला पितरांना समर्पित आहे, म्हणून या अमावस्येचा मोठा धार्मिक महत्त्व आहे. हा दिवस मुख्य तत्व पितरांचं श्राद्ध आणि दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी नदी स्नान करून पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं आणि पितरांची कृपेने घरात सुख समृद्धी नांदते. या ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा केल्याने, पितरांची आज्ञा काढल्याने पितृदोष दूर होतो आणि कुटुंबातील अनेक अडचणी ह्या देखील दूर होतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही खास प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी या ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण मिठाचा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मंडळींनो, शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल, तुमच्यासमोर गुडघे टेकविल. आपल्याला जीवनातील जे काही गुप्त शत्रू आहे किंवा शत्रूंचं नाव आपल्याला माहिती आहे, तर असे जीवनातील सर्व शत्रू उपायाने नष्ट होतील. हा मिठाचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ही कमेंट करायला मात्र विसरू नका. तर पहा मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरू करूया. उपाय जो सांगणार आहे ना, तर उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजेच की 14 जुलैला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि जर शक्य असेल तर हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी करा. रात्री म्हणजे सायंकाळी 6 वाजल्यानंतर 12 वाजेच्यापर्यंत हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. जर सायंकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. बघा, अमावस्येचा हा जो दिवस असतो ना, तर हा दिवस नकर्मक ऊर्जा किंवा शत्रू त्रास किंवा इडापिडा, पितृदोष, अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतो आणि म्हणून आपल्याला हा मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हे मीठ आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवण्यासाठी शुद्ध वापरत असतो आणि हेच मीठ जे आहे तर ते तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा वापरलं जातं. मीठ ही अशी वस्तू आहे जी असा पदार्थ आहे ज्यामध्ये नकर्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची सर्वात जास्त पॉवर असते आणि म्हणून आपण हा मिठाचा उपाय जो आहे तर तो करणार आहोत. आता हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगते आणि हा उपाय का करायचा. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कितीही शत्रू असले, किती त्रास असला, शत्रू बाहेरचा असतो किंवा काही नातेवाईकच आपले शत्रू असतात आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं ना, आपले नातेवाईक जे असतात ना तेच आपले शत्रू बनतात. कारण जेव्हा आपली प्रगती होते, यात जेव्हा आपल्या चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा काही लोकांना देखवत नाही आणि म्हणून ते आपलं वाईट कसं होईल याकडे प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्यासमोर येऊन खूप चांगलं गोड बोलतात, आपल्या घरात सुद्धा येतात आणि वाईट नजर ही जी आहे तर ती आपल्या घरावर असते किंवा आपलं इतकं चांगलं झालं आहे ना त्यांना बघवत नाही आणि कुठे ना कुठे त्यांची वाईट नजर जी आहे तर ती आपल्याला लागत असते. आणि जेव्हा एखादी व्यक्तीची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक समस्या आणि अडचणी येत असतात. जसं की आपली प्रगती होत नाही, आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात तर त्या कुठेतरी बंद व्हायला सुरुवात होते. अचानक संकटे, अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो आणि म्हणून अशी समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुरू असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. किंवा असं सुद्धा होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळवीक वृत्तीचे लोक राहतात, आपल्यासमोर खूप चांगलं
गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं आणि ते आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी आणण्याचा भरपूर प्रयत्न करत असतात. तर असा गुप्त शत्रू असा उपाय जर मी तुम्हाला सांगितला ना, तर हा उपाय तुमचं शत्रू नष्ट करतील. त्यांची बुद्धी जी आहे तर ती भ्रष्ट होती किंवा आपल्या मागे जे काही साडेसाती सुरू आहे किंवा जे काही आपल्या कुंडलीमध्ये ग्रह कमकुवत झाले आहेत ना, काही ग्रहदोष असेल किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा या उपायाने दूर होतो. आपल्या प्रत्येक कामात यश मिळू लागतं. आपली अडकलेली कामे ही सुद्धा पूर्ण होतात. आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, उद्या सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, गंगाजल किंवा गोमूत्र थोडंसं मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं मन, शरीर हे शुद्ध पवित्र होतं. आपल्या घरामध्ये काही नकर्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा निघून जाते. ज्येष्ठ अमावस्ये दिवशी स्नानचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आता हे झालं आणि यानंतर देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्या. या दिवशी देवांना शांत केलं जातं म्हणून देवांना पंचामृताने अभिषेक घाला. छान देवघरामध्ये दिवा लावा. धूप, दीप, अगरबत्ती लावून आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जिथे अतिशय शांतता असते असा एखादा कोपरा किंवा अशी एखादी रूम की जिथे शांतता असते तिथे जायचं आहे. तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे. तुमच्यावर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा, कोणताही दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. आणि यानंतर काय करायचं आहे की एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला 1 चमचाभर खडे मीठ, म्हणजे जाडं मीठ तुम्हाला नसेल तर बारीक मीठ घेतलं तरीही चालेल आणि त्यासोबतच 1 चमचाभर हळद घ्यायची आणि 5 काळे मिरी तुम्हाला घ्यायच्यात. जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ते 5 काळे मिरी घ्यायच्यात. यानंतर जी प्लेट आहे ना तर ती आपल्याला मुख्य उजव्या हातामध्ये पकडायचे, उजव्या हातात धरायचे आहे आणि यानंतर तुम्हाला शत्रूचं नाव घ्यायचं आहे. शत्रूचा जो चेहरा आहे ना तर तो आपल्या समोर आणायचा आहे आणि शत्रूचं नाव घेण्याचा प्रयत्न करा. 21 वेळा तुम्हाला शत्रूच्या नावाचा उच्चार करायचा आहे. जर शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर शत्रू त्रास नष्ट होणे असं तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे की 1 वेळा हनुमान चालिसाचं पाठ करायचं आहे आणि 1 वेळा सुंदरकांडाचं पाठ करायचं आहे. यासोबतच ओम बगलामुखी दिव्य नम, ओम बगलामुखी दिव्य नम या मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला वस्तू आपल्या स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा ओळून घ्यायच्यात आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्यात. फेकताना कोणाच्याही मंडळींनो, कोणाच्या घरावर, कोणाच्या अंगणात अशा फेकू नका. अशा ठिकाणी टाका की जिथे कुणी जात नाही, तिथल्या जागेचा कुणी जास्त वापर करत नाही. तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या फेकून द्यायच्यात आणि फेकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही. कुठे पडल्या, कशा पडल्या, सरळ घरात यायचं आणि तो दिवा उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि जे काही तुमची कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहे. बघा, योगायोगाने ज्येष्ठ अमावस्या जी आहे ना तर ती मंगळवारी आले आणि मंगळवारी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे. जर आपण मंगळवारी म्हणजेच की मंगळवारी हा हनुमानाचा वार आहे आणि जर आपण या दिवशी ही सेवा करून जर हा उपाय केला ना तर हनुमंताच्या कृपेने आपल्या जीवनातील किती मोठा शत्रू असेल ना, मग तो गुप्त शत्रू आहे किंवा शत्रूचं नाव माहिती आहे तर त्याचा होणारा त्रास जो आहे तर तो पूर्णपणे कमी होतो आणि शत्रू हे नष्ट देखील होतात. म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करा. आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. तर अशा पद्धतीने हा जो व्हिडिओ आहे तर मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तुम्हाला याचा फायदा होणार आहे का तोटा मात्र कुठलाही होणार नाही. तसेच उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहात तेव्हा त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ आवर्जून टाकायचं आहे. कारण आपल्या घरामध्ये काही नेगेटिव्ह किंवा नकारात्मक असेल तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कलेश होत असतील आणि म्हणून आपल्या घरातील नेगेटिव्ह किंवा नकारात्मकताही कमी करण्यासाठी थोडंसं मीठ हे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं मिठाचं पाणी करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावरती शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन त्याने पुसून काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच मंगळवारी अमावस्येला करायचा आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्स